आपणही सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिलाच असेल आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या दोघी कोण आहेत यांच्यात नेमकं का बिनसलंय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. ही घटना घडली आहे तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये. एका सरकारी कार्यक्रमादरम्यान अचानक असा प्रसंग घडला की त्याची चर्चा संपूर्ण देशात सुरू झाली. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दोन महिला म्हणजे चेन्नईच्या महापौर आर प्रिया आणि टीव्हीके पक्षाच्या आमदार एम आर पल्लवी. झालं असं की एका सरकारी कार्यक्रमात दीपप्रज्वलनाचा सोहळा सुरू होता. चेन्नईच्या महापौर आर प्रिया यांनी दीपप्रज्वलन केलं, मात्र यानंतर त्यांनी शेजारीच उभ्या असलेल्या आमदार पल्लवी यांना दीपप्रज्वलनाची संधी न देता मेणबत्ती एका अन्य महिलेच्या हाती दिली. पल्लवी यांनी प्रिया यांच्या हातून मेणबत्ती घेण्याचा प्रयत्नही केला, मात्र महापौर मॅडम काही केल्या आमदार मॅडमच्या हाती मेणबत्ती द्यायला तयार नव्हत्या. या सोहळ्यात सहभागी करून न घेतल्यानं अपमानित झालेल्या आमदार पल्लवी तिथून निघून जाताना देखील कॅमेऱ्यात दिसतंय. आता कार्यक्रमातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं. पल्लवी यांनी थेट आरोप करत सांगितलं की लोकप्रतिनिधी असूनही त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला. डीएमकेला टीव्हीकेचा विजय पचत नसल्याचं देखील त्या म्हणाल्या. मात्र दुसऱ्या बाजूला महापौर आर प्रिया यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार आमदार पल्लवी कार्यक्रमाला उशिरा पोहोचल्या होत्या. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सर्व काही थांबवणं शक्य नव्हतं आणि काही लोक मुद्दाम या घटनेचं राजकारण करतायत. दरम्यान या घटनेनंतर टीव्हीके कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं तर डीएमकेच्या कार्यकर्त्यांनी महापौरांची बाजू घेतली. आता हा प्रकार खरोखरच प्रोटोकॉलचा मुद्दा होता की राजकीय वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न, यावर मतमतांतरे आहेत. पण एक छोटासा दीपप्रज्वलन सोहळा देखील राजकारणात किती मोठा वाद निर्माण करू शकतो हेच या घटनेमुळे समोर आलंय. लोकप्रतिनिधींनी निवडणुकांनंतर देखील पक्षीय राजकारणात अडकून राहावं की एकत्र येऊन जनतेसाठी काम करावं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.